पकल त्यांना पकल. बोलो बोलो त्यांना बोलो. आता आता वेर चुचू वेर चुचू काय बाय बाय. जाऊ दे चाललो मम्मी बा चाललो. बाय बाय चोनी आय लव्ह यू. मम्मीचं जेवण 8 वाजले. ती काही बाय बाय करणार नाही. मी चाललो जिमला. आज आहे 15 जुलै. उद्या आहे 16 जुलै. उद्या आहे दादाचा बर्थडे. बर्थडे केवढा आहे काही नाही करणार आपण, एकदम छोटा मोठा करणार. तोपर्यंत जिमला जाऊन येतो म्हटलं, बिकॉज रात्री सेलिब्रेशन करणार. उद्या सगळ्यांचं ऑफिस आहे, उद्या जमणार नाही आपल्याला. बर्थडे विश करून जा दादाला आणि सबस्क्राईब करून जा चॅनलला. गेट जवळ थांबलो होतो, जिमला चाललो होतो. पाऊस पण येतोय आणि हा प्रोजेक्टर आहे आपण जो मॅथच्या वेळेस आणलेला माझ्या मित्राकडनं, त्याला परत द्यायचा आहे म्हटलं. आता तो त्याचा फोन आला होता तर म्हटलं आता घेऊनच जाऊ सोबत. तो पण जिमला येईल, त्याला देऊन दिला आणि तिकडचा तिकडं आपण जिमला पण जाऊन देऊ. पाऊस कमी नाही झालाय, पाऊस आहे तेवढाच आहे. ऑल राईट डन विथ वर्कआउट एक नंबर झाला. मजा येऊन गेली. सिंगल मसल, मी आधी डबल मसल मारत होतो, आता सिंगल मसल मारतोय. आणि माझा ट्रेनर जसा वर्कआउट दिला मी तसा वर्कआउट स्टार्ट केला. डाएट अजून स्टार्ट नाही केला, डाएट पण हळूहळू स्टार्ट होऊन जाईल. पटकन घरी जाऊयात. वहिनीने डेकोरेशन करून ठेवलं असं मला फोनवर बोलले. केक पण ऑर्डर झाला, सगळं झालंय. मी जेवून आलो आणि वरतीच येत होतो लिफ्टमध्ये. मला वाटलं त्याचा मित्राच होत गेला तर आरामातील 12 वाजे एक नंतर किंवा काय. मित्राचं पण लग्न झालंय ना, त्याला पण करणार. दोघांचे लग्न झालं म्हणून 12 वाजता आधी झाले. आणि बर्थडे भावाचा उद्या. क्या बात आहे. मी माझ्या रूम मध्ये आलो बॅग ठेवायला. अशी बॅग ठेवली आणि बघितलं तर ढांटाळाण बलून फुलून ठेवले होते वहिनी आणि आई दोघांनी. त्यांनी वेट पण नाही केलं की मी येईल आणि माझं आल्यानंतर करू किंवा काय. मम्मी फोन ले, त्या फोन ले. हा फोन घे मम्मी, टाइमपास करतो हा. आज चाललाय फोन घेऊन जायची काही गरज नाही. हा बात सही आहे. सगळ्यांचा फोन घेत जाऊ मी. ही घाण सवय लागली आम्हाला. घाबरायचं नाही त्याला. तिथं होती कधीपासून, आता ती हिंमत करून आली. नाही तर बलून्सला खूप जास्त घाबरत होती. ऑलमोस्ट 12 वाजता 5 मिनिटं बाकी आहेत. आणि एकदम जुनं पुराणं गाणं जे ते दादानेच लावले टीव्हीला. स्वतःसाठी स्वतःच गाणं लावलंय. आता इथं फक्त केक राहिला आणि दादा राहिला, म्हणजे छोटं आपलं घरच्या घरी सेलिब्रेशन. ऑल डन. डे टू यू. बरोबर येत आहे का? बरोबर आहे का कॅमेरामॅन? दिन ये आए बारी बारी दिल ये गाए तुम जियो हजारों साल हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday डे टू यू. मम्मी गाणं म्हणते, डान्स करते. अंकल जुजू देतोय आणि स्नोईला झोपवण्याचं काम चालू आहे. कोणाकोणाच्या घरात असं होतं, अंकल ड्युटी, आजी ड्युटी, या सगळ्या रोजच्या बेसिसवर वाटल्या गेल्या आहेत किंवा असं मजा येते घरात. असं होतं का तुमच्या घरात? मला कमेंट करून नक्की सांगा. आई मस्त डान्स करून भजन म्हणते, भजन. स्नोईला फुल ऑन एंटरटेन करते आणि मी इथं स्नोईला जुजू देतो. ठीक आहे, भेटत आपण उद्या. गुड नाईट फॉर नाव. डू सबस्क्राईब. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आज आहे ऑफिस डे. आज आहे दादाचा बर्थडे. आज खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. आता मोटो ब्लॉग पण करू आज आपण. पण मला मोटो ब्लॉगची एकच भीती असते, पावसाचे दिवस आहेत. पाऊस कधी पण चालून जातो खूप जोराचा आणि पाऊस कधी बंद होऊन जातो. सो तीच एक भीती असते. पण तरी आपण सेफर साईड गोप्रो घेऊन जाऊ. खूप जास्त पाऊस आला तर आपण गोप्रो काढून परत बॅगेत ठेवून देऊ आणि कुठेतरी आता थांबता येईल. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करूयात पटकन. आई मग आपल्यासाठी चहा ठेवते, नाश्ता करूयात आणि मग लगेच निघूयात. मम्मी काय बनवलं नाश्त्यात? उपमा. उपमा आहे, माझा फेवरेट चहा आहे, ऑल सॉर्टेड. आणि मला ना माहिती नाही, मी धुळ्याहून आलो ना तेव्हापासून मम्मी मला इथं असं वरती छाले पडलेत का काय माहिती. मला खाता पण येत नाही, असं चावता पण येत नाही, खूप जास्त त्रास होतो. आणि तरी माझा आगाऊपणा बघा, मी गरम गरम चहा पितोय. पण ठीक आहे, याला रिप्लेसमेंट नाहीये, याचा अल्टरनेट नाहीये. आहे चहाचा अल्टरनेट आहे माझ्या आयुष्यात. तुझ्याने आहे पण आता करावं लागेल ना. करावं लागेल. ठीक आहे, ट्राय करू आपण. करावं लागेल. ये छोनी बाबा काय म्हणताय? हॅलो बाबा. पीपी. बाबा हॅपी बर्थडे सांग. हॅपी बर्थडे बाबा. बाबा.
शोनी बाय. हॅलो गाइस. वाय भाऊ भाऊ. अरे 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 दिसलं हिला मम्मा गेली असं. हा चलो बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मम्मी बाय बाय. रे बहिणी गेल्या खाली. बहिणीचं हे काय आहे ते स्कार्फ राउंड केलाय. एक्सक्यूज मी मैम. मैम से निकलते हो तो भूल गई थी. आपके हस्बैंड ने दिया है. भाभी कैसे लग रहा है ऑफिस जा रहे हो तो. मुझे मोटिवेट करो, मुझे डिमोटिवेट मत करो. वहिनींना पण ऑफिसला जायला खूप जास्त जीवावर येते. चलो मैं तो निकल रहा हूँ. वहिनी बाय बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. काम को जल्दी कराना क्या? हां सगळ्यात मोठा टास्क म्हणजे स्वतःचं मनाला मनवणं आणि ऑफिसला जाणं. बिगेस्ट टास्क. ऑफिसचे टास्क पण याच्या समोर काहीच नाहीत असं वाटतं मला कधी कधी. दादाचा बर्थडे आणि आमचा सगळ्यांचा आज ऑफिस आहे म्हणजे किती सॅड ना. असं आहे सब जुगाड की दुनिया आहे भैया. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही जुगाड करत असतो. ऑफिसला न जाण्याचे सगळ्यात 3 मोठे रिझन म्हणजे की पहिलं सगळ्यात मोठे रिझन टाईम असतो. 3 तास कमीत कमी मला लागतात येऊन जाऊन करायला. जायला 1.5 तास, यायला 1.5 तास. दुसरं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ट्रॅफिक. त्या एनर्जी ड्रेन झाल्यामुळे ना ऑफिसला काम करायची अजिबात इच्छा होत नाही. असं आहे पण ठीक आहे. रियालिटी आपण चेंज नाही करू शकत. जावं लागणार तर जावं लागणारच आहे. आज जीवावर काय ते कारण की खूप मोठा गॅप झाला ना. आता मी लग्नाला गेलो होतो, सुट्ट्या घेतल्या होता, आपण मजा मारून आलोय आणि आता अचानक असं ऑफिसला जावं लागतंय तर थोडासा त्रास होतोय म्हणून. बाकी रेग्युलर रुटीन राहिली, रेग्युलर जाणं येणं ते राहिलं ना मग काही वाटत नाही. आणि आज अजून वरून दादाचा बड्डे त्याच्यामुळे पण ते असं होतं की यार घरीच राहायला पाहिजे होतं. पण ठीक आहे जाऊन येऊ पटकन. आपला झेंडा. अरे 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 काय नशीब आहे. अरे सिग्नल लग गया बाबू भैया. शेट. हे अजून एक मोठं दुसरं चॅलेंज. हे अजून एक 4थं रिझन, 5वं रिझन, कितवंही रिझन म्हणा. अरे यार आपण इथं आलो आणि बरोबर सिग्नल लागायचा होता. शेट. आज माहिती नाही का पहिल्यांदा असं होतं की मला ते ब्लॉग शूट करण्यासाठी किंवा मी असं रेकॉर्ड करू, मोठं ब्लॉग करू असं मोटिवेशनच येत नाही, एनर्जीच येत नाही. म्हणजे माहिती नाही का असं पहिल्यांदा होतं. आणि बघा ही ट्रॅफिक केवढी मोठी ट्रॅफिक आहे बघा. इथून तर फार सिग्नल कमीत कमी 300 मीटर असेल. 300 मीटर आरामात. असो आज आपण मोठं ब्लॉग खूप कमी करू. येताना जर माझ्यात आली एनर्जी तर आपण नक्की मोठं ब्लॉग करू. पण आता जाताना तर माझ्यात बिलकुल एनर्जी नाही. मला असं होतंय की कधी मी ऑफिसला पोहोचेल, कधी जाऊन काम स्टार्ट करेल. किंवा असा मूड असला ना की मग मजा येत नाही ती मोठं ब्लॉग करायला. जुगाड जुगाड जुगाड. एवढा जुगाड करून काहीच फायदा नाही झाला. सगळं जैसे ते. चलो जाताना भेटू आपण. शोनी स्माइल कर. फुटेल परत. परत फुटेल. स्माइल.